शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध. खरीपातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आमदार रणधीरभाऊ सावरकर. बोरगाव मंजू सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खरेदी प्रारंभ. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन सह योग्य बाजारपेठ उपलब्ध असली तरच शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारणा होईल. या हेतूने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून आजही कापसाचा उल्लेख केला जातो. मात्र खरीपातील सोयाबीन व कापूस इतर पिकांचे नुकसान झाले. अशा कठीण काळात खरीपातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अकोला पूर्व आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे समर्थ आहे असं आवाहन केले. बोरगाव मंचू येथील अजमेरा जिनिंग फॅक्टरी सीसीआय कापूस खरेदी शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अनुपभाऊ धोत्रे हे होते, तर उद्घाटन अकोला पूर्व आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खरेदी प्रारंभ झालाय. प्रसंगी खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी सांगितले की बोरगाव मंजू कापूस खरेदी केंद्रावर परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांना थेट कापूस विक्रीनंतर थेट लाभ होईल. तसेच पारदर्शक खरेदी प्रक्रिया, योग्य हमीभाव, वेळेत पैसे जमा होतील. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर प्रयत्न करील असे आश्वासन खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी दिले आहे. प्रसंगी प्रमुख उपस्थिती सीसीआय केंद्र प्रमुख अमित कोल्हे, संचालक प्रकाश टाळे, जिनिंग संचालक ललित अजमेरा, भाजपा तालुका सरचिटणीस तथा माजी सरपंच जयकृष्ण ठोकळ पाटील, संजय गावंडे, दिनेश काळे, योगेश गोतमारे, सुबोध गवई, बंटी मांगे, गजानन बर्डे, पंकज वाडेवाले आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. दरम्यान अजमेरा सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर 8 ते 12 आर्द्रता असलेला कोरडा कापूस सह खरेदी 5.5 पासून 12 क्विंटल पर्यंत दिनांक 31 मार्च पर्यंत सुरू राहील अशी माहिती जिनिंग संचालक ललित अजमेरा यांनी सांगितले. दरम्यान आपल्या प्रस्ताविकेतून डॉक्टर योगेश अजमेरा सीसीआय कापूस खरेदी केंद्र यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की सशक्त शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी खरेदी केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले. तर आभार गजानन बर्डे यांनी केले आहे. सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.